मुंबई 2006 रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये एक अपडेट समोर आली आहे। राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये गुरुवारी सुनावणी पार पडणार आहे। बॉम्बस्फोटामधील 12 जणांची काल निर्दोष मुक्तता करण्यात आलेली होती आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याचे संकेत सुद्धा दिलेले होते आणि त्यानुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। मुंबई 2006 रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये 12 जणांची काल निर्दोष मुक्तता करण्यात आलेली होती आणि त्यामुळे सरकारनं आता सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। यावर आता गुरुवारी सुनावणी पार पडणार आहे। यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून काय निर्देश दिले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश बागल। महेश, आपण पाहतोय राज्य सरकारनं पावलं उचललेली आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। गुरुवारी सुनावणी आता पार पडेल, काय नेमकं सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारनं आपलं म्हणणं मांडलेलं आहे? की 2006च्या रेल्वे सिरियल ब्लास्ट प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता उच्च न्यायालयाकडून झाल्यानंतर या संदर्भात राज्य शासन आता कामाला लागलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये या मिळालेल्या निर्णयाच्या विरोधात त्यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि एकंदरीत पाहता गुरुवारी या याचिकेवर सुनावणी करण्यात येणार आहे। या संदर्भातले जे नवीन मुद्दे जे आहेत कशा प्रकारे ते मांडले जातील हे पाहण्यासारखं असणार आहे आणि यासाठी सगळ्या बाजूने मग एटीएस असेल, गृह विभाग असेल किंवा राज्य सरकार किंवा स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, हे सगळे या प्रकरणामध्ये आता जातीने लक्ष घालत आहेत। तर सुप्रीम कोर्टात या संदर्भात आता पुढील सुनावणी होणार आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।